नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, आपण लास्ट लेसनमध्ये पाहिलं होतं की आपले जे SFD BMDचे काही क्वेश्चन जे होते त्यांची प्रॅक्टिस करत होतो आपण, करेक्ट. तर आजच्या लेसनमध्येही आपण त्याच क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत आणि आपल्याकडे काही कन्क्लुजन्स मिळणार आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा आजच्या लेसनमध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया. आणि फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो मी तुमच्यासमोर या ठिकाणी ड्रॉ करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमच्याकडे एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. ठीक आहे, ज्याच्या काय आहे, ठीक आहे, लेंथ त्याची आहे टोटल L. ठीक आहे, किती आहे, L आहे. ठीक आहे, आणि काय आहे त्याच्यावर दोन मोमेंट जे आहेत त्या ऍक्ट होत आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, फर्स्ट मोमेंटचा आहे मॅग्निट्यूड M आणि सेकंड मोमेंटचा आहे 2M. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मोमेंट्स तुमच्या त्या बीमवर ऍक्ट होत आहेत, करेक्ट. तुम्हाला या बीमसाठी काय करायचं आहे, या बीमसाठी तुम्हाला ड्रॉ करायचे आहे SFD आणि BMD ॲज युजल, जे आपण आधीच्याही क्वेश्चन्समध्ये केलं आहे, करेक्ट. तर मग काय होईल की या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने काय करतो मी, एक सपोर्टच्या खाली जी आहे, ठीक आहे, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होईल की जी आपली SFD किंवा BMD जी राहील, ठीक आहे, या ठिकाणी, ठीक आहे, थोडंसं आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने राहील. आणि याच्याच खाली आपण SFD आणि BMD दोघंही बनवूया. ठीक आहे, मग फर्स्ट आपलं एम काय असतं, ठीक आहे, फर्स्ट आपलं एम असतं, ठीक आहे, फर्स्ट स्टेप काय असतं की रिॲक्शन्स फाइंड आउट करायच्या. ए आणि बी वर किती रिॲक्शन्स आहेत, ठीक आहे, C आणि D. ठीक आहे, तर मग तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. मग काय करणार, फर्स्ट तुम्ही रिॲक्शन फाइंड आउट करणार. रिॲक्शन तुमचे अननोन किती आहेत, 2. इक्वेशन किती लागतील तुम्हाला, 2. ठीक आहे, किती आहेत तुमचे अननोन, किती आहे, 2. इक्वेशन लागतील तुम्हाला 2. ठीक आहे, मग काय होईल, मग तुमचं समेशन ऑफ, जर सपोज समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट A घेतला तुम्ही, ठीक आहे, इक्वेट टू 0 केलं तर तुमचं काय होईल मग. ठीक आहे, ही कशी आहे तुमची अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे, सॉरी क्लॉकवाईज म्हणजे काय झाली तुमची M. ठीक आहे, ही कशी घेणार तुम्ही, अँटी क्लॉकवाईज -2M. ठीक आहे, इज इक्वल टू युअर, ठीक आहे, मायनस होईल की नाही, म्हणजे सपोज मायनसच लिहून घेतो मी या ठिकाणी. काय होईल मग तुमचं RB इंटू L, करेक्ट आहे, RB इंटू L इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे डिस्टन्स जे आहे तुमचे L/3 आहे. ठीक आहे, सर्व जे डिस्टन्स आहेत ते L/3 आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही करणार. ओके, तर मग त्याच्यानंतर काय आहे तुमचं, ते झाल्यानंतर मग याच्यावरनं तुम्हाला RBची जी व्हॅल्यू ती मिळून जाणार तुम्हाला याच्यावरनं. ठीक आहे, मग RB काय होणार तुमचं या ठिकाणी, दिस इट विल बिकम -M/L, करेक्ट आहे की नाही, -M/L होणार की नाही. ओके, -M/L होणार मग. ठीक आहे, सिमिलरली जर तुम्ही काय केलं, मोमेंट अबाउट समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट B पण करू शकता तुम्ही, इक्वेट टू 0. ठीक आहे, त्याच्यावरनं काय मिळेल तुम्हाला, RA विल बी युअर M/L. ठीक आहे, सिमिलरली करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि जे आहे तुम्हाला जर ते नसतं जरी केलं तुम्ही, काय समेशन F(y) जरी केलं असतं तरी तुम्हाला मिळालं असतं. ठीक आहे, मग त्या केसमध्ये काय झालं असतं, तुम्ही दोघं जर अपवर्ड कन्सिडर केले असतं तर काय झालं असतं तुमचं, RA प्लस RB इज इक्वल टू युअर लोडिंग, काहीच नाही म्हणजे इक्वल टू 0 झालं असतं तुमचं. ठीक आहे, RA प्लस RB इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झालं असतं तुमचं, RA इज इक्वल टू -RB. ठीक आहे, RA इज इक्वल टू वॉट, -RB, तेच मिळालं मग आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे, चला, तर मग आता जी आहे, आता रिॲक्शन्स फाइंड आउट झाल्या, मग आपली जी सेकंड स्टेप जी आहे, ठीक आहे, त्याच्याकडे जाऊया आपली. ठीक आहे, ती आहे तुमची शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. ठीक आहे, काय आहे तुमची शेअर फोर्स कॅल्क्युलेशन आहे. ओके, ठीक आहे, तर मग शेअर फोर्स आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू इन फर्स्ट पोर्शन AC. ठीक आहे, शेअर फोर्स इन, ठीक आहे, AC. ठीक आहे, पोर्शन AC, आणि आपण एक्स कुठून घेऊ, एक्स फ्रॉम A पॉईंट पासून घेऊ. ठीक आहे, एक्स कुठून घेऊ, A पॉईंट पासून घेऊ. ठीक आहे, मग काय होईल मग तुमचं या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, A पॉईंट पासून तुमचं काय आहे या ठिकाणी, एक्स डिस्टन्सवर तुमचं सेक्शन येणार. ठीक आहे, इन बिटवीन A अँड C. ठीक आहे, मग तुम्ही काय त्या सेक्शनवर तुमचं जे शिअर फोर्स राहील त्याला काय म्हणणार तुम्ही, SX म्हणणार. ठीक आहे, SX काय राहील मग तुमचं, तुम्ही लेफ्टला पाहिलं. ठीक आहे, सेक्शनच्या लेफ्ट अप, RA काय पॉझिटिव्ह म्हणजे काय अपवर्ड आहे. ठीक आहे, लेफ्ट अप पॉझिटिव्ह म्हणजे काय होणार तुमचा, SX विल बी युअर RA. ठीक आहे, SX विल बी युअर RA, आणि काय आहे तो M/L. ठीक आहे, M/L. तुमचं इथं काही व्हेरिएबल आलं का, एक्स व्हेरिएबल आलं का नाही आलं,
म्हणजेच काय झालं तुमची की या ठिकाणी काय आहे, जी शिअर फोर्सची जी व्हॅल्यू आहे इन बिटवीन ए अँड सी ती काय असणार आहे, ती कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, इन बिटवीन ए अँड सी काय असणार आहे, ती तुमची कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, ओके. तर जर तसं जर तुम्ही परत काय केलं CED पोर्शनसाठी घेतलात, ठीक आहे, तर मग तुमचं त्याच्यासाठी पण आलात. ठीक आहे, या ठिकाणी सेक्शन ठेवलात, तुम्ही पाहिलात. ठीक आहे, लेफ्ट अप पाहिलात, RS दिसतो या ठिकाणी, पण दुसरं काही मायनस करायला नाहीच आहे. ठीक आहे, सो सिमिलरली काय होणार आहे तुमचं CD आणि DV पोर्शनसाठी पण काय येणार आहे, सेम जी आहे. ठीक आहे, शिअर फोर्सची जी व्हॅल्यू जी आहे ती तुमची हेच येणार आहे. ठीक आहे, तर मग काय होईल मग तुमची या ठिकाणी, मी या ठिकाणी डायरेक्ट लिहितो. सो काय होईल मग तुमचं SA इज इक्वल टू SC इज इक्वल टू SD इज इक्वल टू SB. ठीक आहे, काय होईल तुमचं इज इक्वल टू SB इज इक्वल टू तुमचं काय होणार या ठिकाणी M/L होणार. ठीक आहे, काय होणार मग M/L होणार. म्हणजेच काय झालं तुमचं जी आहे SFD कशी बनेल तुमची, ती मग रेक्टँग्युलर बनेल. ठीक आहे, SFD कशी बनेल तुमची, रेक्टँग्युलर बनेल की नाही. ओके, सो अशा पद्धतीने काय होईल तुमची या ठिकाणी SFD बनेल. ही A पॉईंटवरची आणि ही B पॉईंटवरची. ठीक आहे, A आणि B वर दोघांवर काय आहे, M/L काय आहे तुमची पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, मग ही काय झाली तुमची SFD. ठीक आहे, ही काय झाली तुमची SFD झाली. ठीक आहे, मग आता जो मेन पार्ट जो आहे या क्वेश्चनचा तो आता तुमच्या समोर येणार आहे. आता तो असणार आहे तुमचा B पार्ट, जो असणार आहे तुमचा बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं तो पार्ट जो आहे तो आता तुमच्या समोर थोडासा असं या ठिकाणी किचकट पार्ट वाटू शकतो बाकी काही मित्रांना. ठीक आहे, तर मग आता या ठिकाणी कसं करणार आहे मग परत मग तुम्ही. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट इन AC. ठीक आहे, फर्स्ट पोर्शन AC मध्ये. ठीक आहे, जिथं तुमचं डिस्टन्स काय आहे x फ्रॉम युअर A. ठीक आहे, x फ्रॉम A आहे. करेक्ट, तर मग काय होईल मग तुमचं या ठिकाणी मी इकडे येतोय. ठीक आहे, MX काय बनेल मग तुमचं, सपोज या ठिकाणी आहे तुमचा. ठीक आहे, त्याच्यात तुम्ही लेफ्ट साईडला पाहिलं काय होईल मग तुमचं RA इंटू एक्स येणार. ठीक आहे, RA इंटू एक्स कसं होईल मग तुमचा, तो RA इंटू एक्स कसं होईल तुमचा या ठिकाणी बेंडिंग मोमेंट ती सॅगिंग होणार म्हणून पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजेच काय झालं मग तुमचं या ठिकाणी M/L इंटू एक्स झालं. ठीक आहे, सो बेंडिंग मोमेंट ॲट A जे येणार तुमचं. ठीक आहे, A किती येणार मग तुमचं, x इज इक्वल टू तुमचं किती होणार या ठिकाणी 0 होणार. करेक्ट आहे की नाही, मग मोमेंट किती होणार तुमची 0. ठीक आहे, आणि तेच तुमचं या ठिकाणी किती होणार Cच्या जागेवर. ठीक आहे, x इज इक्वल टू युअर L/3. ठीक आहे, सो किती होणार तुमची या ठिकाणी M/3 होणार मोमेंट. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमची या ठिकाणी बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी बनली मग AC पोर्शनसाठी. ठीक आहे, या ठिकाणी जे आहे. ठीक आहे, ही किती झाली तुमची 0. ठीक आहे, आणि इथं किती झाली तुमची M/3. ठीक आहे, M/3. ठीक आहे, कशी आहे तुमची युनिफॉर्म आहे, रेक्टँग्युलर आहे. मग तुमचं या ठिकाणी जे आहे BMD कशी बनेल तुमची, ट्रँग्युलर बनेल की नाही. म्हणजेच काय होईल ती लिनियरली व्हॅरी होणार. ठीक आहे, म्हणजेच काय होईल ती तुमची लिनियरली व्हॅरी होणार. करेक्ट, ठीक आहे. तर मग आता आपण येऊया आपली जी आहे बेंडिंग मोमेंट इन CD पार्टवर. ठीक आहे, CD पार्टवर जर तुम्ही एक्स जो आहे. ठीक आहे, एक्स जर तुम्ही कुठून घेतला C पासनं घेतलात, सॉरी कुठून C पासनं घेतलात तर काय होईल मग तुमचं. ठीक आहे, सपोज या ठिकाणून तुम्ही एक्स घेतलात. ठीक आहे, मी ही जी मेथड होती ती सांगायची राहिली होती की नाही तुमची. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही मोमेंट कॅल्क्युलेट करताय MX, तर मग काय होणार तुमचं RA इंटू. ठीक आहे, RA इंटू L/3 प्लस एक्स होणार, L/3 प्लस एक्स. करेक्ट, कसं आहे सॅगिंग म्हणजेच काय होणार ते पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग काय आहे तुमची ही मोमेंट आहे, ही पण कशी आहे सॅगिंग, सो दॅट विल बी ऑल्सो पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर मग कळालं तुम्हाला कशा पद्धतीने इक्वेशन बनेल. ठीक आहे, सो मी या ठिकाणी जे आहे या ठिकाणी मी इक्वेशन लिहितो. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट इन. ठीक आहे, बेंडिंग मोमेंट इन CD. ठीक आहे, सॉरी एक्स फ्रॉम C पासनं घेतलं आपण. ठीक आहे, तर मग त्या केसमध्ये काय झालं होतं तुमचं MX काय झाला होता तुमचा, MX कसा होता तुमचा RA इंटू. ठीक आहे, प्लस RA इंटू L/3 प्लस एक्स. करेक्ट, प्लस युअर
जी लोडिंग जी मोमेंट जी आहे तुमची ॲक्ट होते आहे ती येणार तुमची, ठीक आहे, प्लस एम येणार या ठिकाणी. करेक्ट. सो तुमचं काय होईल मग या ठिकाणी जे इक्वेशन जे आहे, ठीक आहे, ते काय होईल मग आर ए किती आहे होते तुमची M/L होती, ठीक आहे, N2 तुमची या ठिकाणी L/3 प्लस एक्स, ठीक आहे, प्लस एम. करेक्ट. सो हे काय होणार LL कॅन्सल होणार, ठीक आहे, M/3 प्लस एम, ठीक आहे, M/3 प्लस एम किती होणार मग तुमचं या ठिकाणी M/3 प्लस एम ती काय होणार तुमची 4M/3, ठीक आहे, 4M/3 प्लस ML इंटू एक्स. करेक्ट. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. सो अशा पद्धतीने बनेल तुमचं. ओके, ठीक आहे. तर मग आता काय होईल मग तुमचं या ठिकाणी जर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी मोमेंट ॲट सी जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर काय होणार तुमचा एक्स काय होणार तुमचा एक्स बिकम 0, ठीक आहे. मग सीवर किती येणार तुमची मोमेंट 4M/3. करेक्ट. आणि डीवर किती येणार मोमेंट ॲट डी, ठीक आहे, जेव्हा तुमचं एक्स किती होणार L/3 होणार, ठीक आहे. त्या केसमध्ये किती येणार मग इथे या ठिकाणी ही परत अगेन LL कॅन्सल होणार आणि M/3 राहणार, ठीक आहे. 4M/3 प्लस M/3 किती होणार मग ते तुमचं 5M/3. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. सो 5M/3 बनणार ते. ओके, ठीक आहे. तर मग राहिलं काय मग आता तुमचा जो पार्ट आहे, ठीक आहे, कोणता पार्ट राहिला आहे मग तुमचा आता या ठिकाणी DB पार्ट राहिलेला आहे, ठीक आहे. कोणता पार्ट राहिला आहे तुमचा DB पार्ट राहिला आहे, ठीक आहे. मग आता या केसमध्ये तुम्ही काय करणार, या केसमध्ये जर आपण सेक्शन जो आहे, ठीक आहे, सेक्शन जर आपण बी पासनं घेतला एक्स डिस्टन्सवर, ठीक आहे, सपोज या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी घेतला तर काय होईल तुमचा या ठिकाणी, ठीक आहे. मग तुम्ही काय पाहणार सेक्शनच्या राईट साईडला पाहणार, राईट साईडला पाहणार तुम्हाला काय दिसेल फक्त RB दिसते आहे, ठीक आहे. सो काय होईल मग तुमचा RB इंटू एक्स, RB इंटू एक्स. करेक्ट. सो RB कसा आहे पण तुमचा, ठीक आहे, RB कसा आहे तुमचा RB असा लागणार आहे तुमचा अशा पद्धतीने डाऊनवर्ड, कारण मायनस आहे ना, आपण इनिशियली पॉझिटिव्ह घेतला होता पण जर करेक्ट साईन घेतला तर तो डाऊनवर्डला ॲक्ट होणार, ठीक आहे. मग तो कसा ॲक्ट होणार तुमचा तो हॉगिंग ॲक्ट होणार, ठीक आहे. कसा ॲक्ट होणार तुमचा तो हॉगिंग ॲक्ट होणार. करेक्ट. सो म्हणजे काय होणार तुमची जी मोमेंट जी आहे ती कशी येणार तुमची मायनस, ठीक आहे, मायनस कशासाठी हॉगिंगमुळे, ठीक आहे, इंटू RB इंटू एक्स येणार, ठीक आहे, मायनस RB इंटू एक्स येणार मी या ठिकाणी, ठीक आहे. मग काय होणार तुमचं बेंडिंग मोमेंट, ठीक आहे, बेंडिंग मोमेंट इन DB पोर्शन, ठीक आहे, अँड एक्स फ्रॉम सेक्शन कुठून घेतोय आपण सपोर्ट बी पासनं घेतो आहे, ठीक आहे, एक्स फ्रॉम बी, ठीक आहे. मग काय होणार तुमचा MX विल बिकम वॉट युअर मायनस RB इंटू एक्स बनणार. करेक्ट. RB काय झाला मग तुमचा या ठिकाणी, ठीक आहे, RBची व्हॅल्यू काय होती आपली ही मायनस साईन कशा आहे ते मायनस साईन ती हॉगिंगमुळे आहे, RBची नाही घेते हा आपण या ठिकाणी, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. RBची काय घेणार मग आपण M/L घेतली मॅग्निट्यूड इंटू एक्स, ठीक आहे, इंटू एक्स घेतलं, ठीक आहे. जर तुम्हाला काय करायचं आहे मायनसच साईन ठेवायची तर तेव्हा तुम्ही काय करा अपवर्ड कन्सिडर करा, ठीक आहे. अपवर्ड कन्सिडर केलं तर तुमची मोमेंट कशी येणार हॉगिंग सॅगिंग येणार, सॅगिंग म्हणजे तुमची पॉझिटिव्ह. सो इथं पॉझिटिव्ह येणार पण तुम्ही काय करणार मग परत मग मॅग्निट्यूड जी आहे RBचं तिथं काय करणार तुम्ही मायनस M/L पुट करणार, ठीक आहे. वन अँड द सेम थिंग, ठीक आहे, वन अँड द सेम थिंग, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही तुमचा फरक नाही पडणार, ठीक आहे. सो काय होईल मग तुमचं या ठिकाणी, ठीक आहे, मोमेंट ॲट बी किती होणार मग तुमचं एक्स इक्वल टू 0 असेल, ठीक आहे. बी म्हणजेच काय झालं तुम्ही बी पासनं घेताय की नाही, म्हणजे बीवर जर तुम्हाला मोमेंट घ्यायचं आहे तर एक्स किती होणार तुमचं 0 होणार, म्हणजे मोमेंट किती झाली तुमची 0, ठीक आहे. आणि जर तुम्हाला डीवर कॅल्क्युलेट करायचं आहे तर एक्स किती होणार तुमचा एक्स विल बिकम युअर L/3, ठीक आहे. सो किती होणार मग तुमचं या ठिकाणी मायनस M/3, ठीक आहे. किती होणार मग तुमचा मायनस M/3, ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्ही त्या सर्व मोमेंट जे आहेत सर्व पॉईंट्सवर तुम्ही कॅल्क्युलेट केले आहेत, ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर मग आता आपण या ठिकाणी येऊया, या ही जी आपली डायग्राम जी आहे त्याच्यावर येऊया, ठीक आहे. सो या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की तुमचं काय आहे सी पॉईंटवर आपण फर्स्ट AC पोर्शनसाठी काढली होती मोमेंट किती होती M/3 होती, ठीक आहे. तीच मग तुमची काय झाली परत मग CD पोर्शनसाठी किती झाली तुमची अगेन 4M/3 झाली, ठीक आहे. म्हणजेच सी पॉईंटवर परत तुम्ही काय म्हणताय की इथं कुठेतरी मोमेंट असेल, ठीक आहे, ही 4M/3 असेल. करेक्ट आहे की नाही, करेक्ट आहे की नाही. मग ही सडन जी राईज झाली ती कशामुळे झाली ही जी तुमची मोमेंट ॲक्ट होते त्याच्यामुळे झाली मग, ठीक आहे. मग M/3 मध्ये जर तुम्ही M मिळवला तर तुम्हाला काय मिळतं 4M/3 मिळणार. करेक्ट आहे की नाही, किती मिळणार 4M/3 मिळणार की नाही तुम्हाला, ठीक आहे. ओके,
ठीक आहे. मग आता जे होतं CD पोर्शनसाठी तुमची किती होती मग या ठिकाणी? CD पोर्शनसाठी तुमची 5m/3 होती. ठीक आहे. डी पॉईंटवर किती होती तुमची? 5m/3. ठीक आहे. मग तुम्ही काय केलं या ठिकाणी अगेन थोडंसं इन्क्रीमेंट दाखवलं 5m/3. ठीक आहे. आणि ते काय केलं परत तुम्ही लिनियरली जॉईन करून दिलं. काय आहे? कारण काय आहे तुमचं SFD कशी आहे तुमची? लिनियर काय आहे? युनिफॉर्म आहे थ्रू आउट. ठीक आहे. कशी आहे? युनिफॉर्म थ्रू आउट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे BMD कशी होणार तुमची? लिनियरली व्हॅरी होणार. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर मग आता आलो आपण परत मग इथपर्यंतचं झालं आपलं कॅल्क्युलेशन. ठीक आहे. डी पॉईंट पर्यंतचं झालं. मग आपण आता आलो DB पोर्शनमध्ये आलो. ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होतं तुमचं B पॉईंटवर मोमेंट किती होती तुमची? 0 होती. ठीक आहे. B पॉईंटवर किती सांगितली तुम्ही? 0 सांगितली. ठीक आहे. आणि D पॉईंटवर अगेन तुमची अजून एक मोमेंट मिळाली तुम्हाला, ती मिळाली तुमची -m/3. ठीक आहे. -m/3 म्हणजे काय झालं तुमचे? सपोज या ठिकाणी कुठेतरी येत असणार, काय या ठिकाणी अशा पद्धतीने येत असणार. ठीक आहे. सो तुम्ही काय केलं अगेन तुम्ही ते जॉईन करून दिलं. ठीक आहे. परत मग तुम्ही पाहिलं की काय आहे? डी पॉईंटवर दोन मोमेंटच्या व्हॅल्यूज मिळतात. तुम्ही काय करणार मग ते परत तुम्ही ते एका लाईनने जॉईन करून देणार, स्ट्रेट लाईनने. ठीक आहे. स्ट्रेट लाईन आहे, व्हर्टिकल लाईन आहे ती. ठीक आहे. व्हर्टिकल स्ट्रेट लाईन आहे ती. ओके. सो काय झालं मग तुमचं डी पॉईंटवर तुम्हाला काय मिळाले? 2 मोमेंट्स मिळाले, 5m/3 अँड m/3. ठीक आहे. सो या दोघांची जर ऍडिशन करणार, ठीक आहे, ही टोटल जर लेंथ काढणार तर ती काय मिळणार तुम्हाला? 6m/3. म्हणजेच काय झाली तुमची? 2m. म्हणजेच काय झालं? 2m ही मिळाली. ठीक आहे. म्हणजेच काय झालं की ह्या 2m कशी होती? ही तुमची हॉगिंग होती. ठीक आहे. सॉरी सॅगिंग होती. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय झालं तुमचं या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप तो पाहायला मिळाला. ठीक आहे. किंवा इकडनं जर गेला तर तुम्हाला काय होईल? C पॉईंटपासून जर तुम्ही B पॉईंटपासून पाहणार तर तुमची ती काय होणार? ती राईज पाहायला मिळणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला ते कळालं असेल की जिथं काही तुमची मोमेंट येत असेल त्या केसमध्ये बेंडिंग मोमेंट BMD मध्ये काय पाहायला मिळतो तुम्हाला? सडनली राईज किंवा सडन फॉल पाहायला मिळतो. ठीक आहे. सडन राईज पाहायला मिळतो किंवा सडन फॉल पाहायला मिळतो. जसं की आपल्याला कशात पाहायला मिळतो? आपल्याला SFD मध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. SFD मध्ये काय होतं तुमचं? जेव्हा कन्सन्ट्रेटेड लोड असतील, ठीक आहे, सपोज या ठिकाणी काय झालं असं तुमचं या ठिकाणी कन्सन्ट्रेटेड लोड आला असं, तर या ठिकाणी काय झालं असं SFD तुमची या ठिकाणून, ठीक आहे, अशा पद्धतीने आलीच ती खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत मग इथं अशी आलीच ती, त्याच्यानंतर मग परत डिक्रीज, परत मग अशा पद्धतीने काय बनलीस ती, नाही तर मग खाली निगेटिव्ह मध्ये सुद्धा येऊ शकलीस ती. ठीक आहे. निगेटिव्ह मध्ये सुद्धा येऊ शकली असते की नाही. ठीक आहे. ओके. ठीक आहे. मग अशा पद्धतीने त्या केसमध्ये काय होतं की तुमची ही जी जंप जी आहे, ठीक आहे, SFD मध्ये जंप झाली ती किती झाली असती मग तुमची? ती इक्वल टू तुमच्या कन्सन्ट्रेटेड लोड किंवा पॉईंट लोड जो राहिला असता त्याच्या मॅग्निट्यूडच्या बरोबर झाली असती. ठीक आहे. इथं पण जे जंप झालं असतं, ठीक आहे, ती कशाच्या बरोबर झालं असतं? इथला जो पॉईंट लोड होता त्याच्या मॅग्निट्यूडच्या बरोबर झालं असतं. ठीक आहे. सिमिलरली काय आहे तुमचं जेव्हा तुमची मोमेंट ऍक्ट होते तेव्हा तुमचं काय पाहायला मिळतं? BMD मध्ये तुम्हाला जंप पाहायला मिळतो. ठीक आहे. ज्या पॉईंटवर तुमचा मोमेंट ऍक्ट झालेली असेल, ठीक आहे, C पॉईंटवर तुमचा मोमेंट ऍक्ट झाली होती, त्याच्यामुळे काय झालं BMD मध्ये C पॉईंटवर तुम्हाला काय जंप पाहायला मिळाला, 2 मोमेंट्स पाहायला मिळाल्या. ठीक आहे. 2 बेंडिंग मोमेंट्स पाहायला मिळाल्या त्या पॉईंटवर. ठीक आहे. आणि या 2 पॉईंट्स मधला डिफरन्स काय आहे तुमचा? तो याच्या बरोबर आहे, मोमेंटच्या बरोबर आहे. ठीक आहे. काय आहे तुमचं? त्या मोमेंटच्या बरोबर. या दोघं पॉईंट्स मधला पण डिफरन्स घेतला तर तुमचा काय 2m च्या बरोबर येणार. ठीक आहे. आता तुम्ही म्हणा डिफरन्स कसा घेणार सर? 5m/3 -m/3 जे करतील ते अतिशय महामूर्ख बोलले जातील. ठीक आहे. कारण काय आहे, हा वरचा पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि हा खालचा काय आहे? निगेटिव्ह. ठीक आहे. 5m/3 -m/3 येणार की नाही? 5m/3 मायनस ऑफ m/3 म्हणजेच काय झालं तुमचं? 6m/3 येणार. ठीक आहे. 6/3 म्हणजेच काय झालं तुमचं? 2m झाला की नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला तो राईज जो आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे. तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जे आहे आज आपण अजून एक जो आहे एक अतिशय छान क्वेश्चन जो आहे तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर मग नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया आता या ठिकाणी. ठीक आहे. तर टोटल लेंथ किती होईल मग तुमची या ठिकाणी? ती Lच होणार. ठीक आहे. A प्लस L मायनस A किती होणार तुमची? L येणार की नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा बीम दिलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीची तुम्हाला लोडिंग दिलेली आहे जिथं फक्त तुमची काय आहे? मोमेंट ऍक्ट होते आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे? डिटरमाइन
suitable position of moment, ज्याच्यामुळे काय होईल तुमची अशी पोझिशन फाइंड आउट करायची आहे, म्हणजे ए डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, सो दॅट तुमचं काय होईल, सो दॅट तुमची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट जी आहे, ठीक आहे, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज लिस्ट पॉसिबल, ठीक आहे, लिस्ट पॉसिबल म्हणजे तुमची काय होईल, मॅग्नेट्यूड जे आहे, ठीक आहे, ते मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचं तुमचं लिस्ट पॉसिबल राहील, म्हणजेच काय होईल तुमचं, ठीक आहे, जसं की या ठिकाणी पाहिलं आपण लास्ट क्वेश्चनमध्ये होतं, या ठिकाणी तुमची काय होती मॅग्नेट्यूड मॅक्झिममचं 5m/3 होतं, ठीक आहे, 5m/3 होतं की नाही, ठीक आहे. मग याला जर तुम्हाला लिस्ट पॉसिबल करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी, ठीक आहे, जिथं तुमची 2m ची व्हॅल्यू आहे तिथं, ठीक आहे, तुम्हाला जर हे लिस्ट पॉसिबल करायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात की याला 4m/3 बरोबर तुम्ही आणू शकतात, ठीक आहे, कारण या ठिकाणी 4m/3 तर होणारच आहे, ठीक आहे. म्हणजेच काय झालं पाहिजे की तुमचं हे काय निगेटिव्ह साईड आणि पॉझिटिव्ह साईडची जे मोमेंट जे आहेत, ठीक आहे, त्या कशा झाल्या पाहिजे तुमच्या, त्या इक्वल झाल्या पाहिजे, ठीक आहे. निगेटिव्ह साईड आणि पॉझिटिव्ह साईडच्या ज्या तुमच्या मोमेंट्स जे असतात, ठीक आहे, मॅक्झिमम मोमेंट्स ज्या असतात त्या तुमच्या कशा झाल्या पाहिजे, त्या तुमच्या इक्वल झाल्या पाहिजे, ठीक आहे. तेव्हाच तुम्ही काय बोलणार की तुमची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कशी असणार आहे, तुमची लिस्ट पॉसिबल असणार आहे, ठीक आहे. म्हणजेच काय झाले तुमची, तेव्हाच तुमची ती मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट तुम्ही काय बोलणार की ती लिस्ट पॉसिबल असेल, ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, या मोमेंटची जी लोकेशन जी आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, सो दॅट तुमचं जे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट जी मिळणार आहे ती तुमची कशी असणार आहे, लिस्ट पॉसिबल असणार आहे, ठीक आहे. सो याच्यासाठी तुमच्याकडे जे आहेत ऑप्शन्स आहेत, ठीक आहे. ए काय असेल तुमचं, ए इज 0 म्हणजे काय झाले, ही मोमेंट कशावर लागते तुमची, या ए पॉईंटवर लागते आहे, ठीक आहे, हा बी पॉईंट असेल आणि हा सी पॉईंट असेल, ठीक आहे. म्हणजेच काय झालंय, ही मोमेंट ए पॉईंटवर लागते आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तुमचा बी आहे तुमचा, ए इज इक्वल टू युअर L/3, ठीक आहे, L/3 डिस्टन्सवर लागते आहे ए पॉईंटपासनं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सी ऑप्शन काय असेल तुमचा, ए इज इक्वल टू युअर L/2, ठीक आहे, मिड पॉईंटला लागते आहे इथं कुठेतरी, ठीक आहे. आणि डी काय आहे तुमचा, ए इज इक्वल टू युअर L, ठीक आहे. ए इज इक्वल टू L म्हणजे काय झाला, कुठे लागते ती मोमेंट तुमची सी सपोर्टला लागणार आहे, ठीक आहे. सो तुमचं काय आहे या ठिकाणी जे आहे, ठीक आहे, रिॲक्शन जर तुम्ही फाइंड आउट केल्या तर तो तुमच्या रिॲक्शन्स तुम्हाला काय मिळतील तुमच्या, ठीक आहे. आर ए काय असेल तुमचं M/L येणार, ठीक आहे, आणि आर सी काय येणार मग तुमचं या ठिकाणी -M/L, ठीक आहे, -M/L, ठीक आहे. आता ही सपोर्ट रिॲक्शन कशा पद्धतीने फाइंड आउट केलं, तुम्हाला जर कितीही मोमेंट्स लागले असतील मित्रांनो या ठिकाणी, ठीक आहे, इकडनं जर सपोज तुमची 2m लागली असती, इकडनं 3m, इकडनं 6m लागली असते, ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचे आहे, सर्वांची मॅग्नेट्यूड जी आहे ती ऍड करायची आहे, ठीक आहे. सर्वांचे मॅग्नेट्यूड मिळाल्यानंतर डिवाइड बाय टोटल लेंथ केलं तर तुम्हाला काय मिळून जाणार आहे, तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते सपोर्ट रिॲक्शन्स मिळून जाणार आहे, ठीक आहे. सो या ठिकाणी फक्त एक फक्त एमच होती, त्याच्यामुळे काय झाली तुमची या ठिकाणी M/L झाली, ठीक आहे. तेच जर तुम्ही या ठिकाणी आलात तर या ठिकाणी काय होईल मग तुमचं M/L -2m, ठीक आहे, M-2m किती झालं म्हणजे तुमचं, ठीक आहे, M-2m झालं तुमचं, अगेन युअर -m, ठीक आहे, -M/L किती झालं मग तुमचं या ठिकाणी, -M/L झाली आर बीची, ठीक आहे. त्याच्या अपोजिट काय झाली तुमची आर एची येणार +M/L, ठीक आहे. सो सिमिलरली तशाच पद्धतीने जे आहे या ठिकाणी मी फाइंड आउट केले आहेत रिॲक्शन, ठीक आहे. होप कोणाला काही प्रॉब्लेम नसेल याच्यामध्ये, ठीक आहे. ही ट्रिक जी आहे ही लक्षात ठेवून घ्या तुम्ही, ठीक आहे. प्रत्येक वेळी जी आहे मोमेंट घ्या एच्या बोट, नंतर मग समेशन f(y) = 0 करा, ते करण्याची काही गरज नाही. सरळ जी आहे तुम्हाला मोमेंटची समेशन घेऊन डिवाइड बाय लेंथने तुम्हाला डिवाइड करायचं आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज लिस्ट पॉसिबल. मग तुम्हाला काय सांगितलं की तुमचं जे आहे, ठीक आहे, मॅक्झिमम BM, ठीक आहे, ऑन पॉझिटिव्ह साइड, ठीक आहे, पॉझिटिव्ह साइड इज इक्वल टू युअर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑन निगेटिव्ह साइड, ठीक आहे, ऑन युअर निगेटिव्ह साइड, ठीक आहे. सपोज तुमची याच्यासाठी जी आहे, ठीक आहे, याच्यासाठी तुमची जी आहे बेंडिंग मोमेंट डायग्राम कशा पद्धतीने बनेल, ठीक आहे, बेंडिंग मोमेंट डायग्राम कशा पद्धतीने बनेल, ठीक आहे. सपोज जी आहे, ठीक आहे, मी या ठिकाणी जस्ट फॉर एक्झाम्पल ड्रॉ करतो आहे, ठीक आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुमचे काय होणार आहे, बी पॉईंटवर जर तुम्ही पाहिलात, बी पॉईंटवर तुमचं काय होणार मग, ठीक आहे. जर ए डिस्टन्स असेल तर तुमची बी पॉईंटवर मोमेंट किती येणार, M/L × A येणार, ठीक आहे, M/L × A, ठीक आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी अशा पद्धतीने
इथं कुठेतरी आली, ठीक आहे, अशा पद्धतीने येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय आहे, मोमेंट आहे तुमची, ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होणार मग तुमचं सडन जे आहे, ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी काय चेंज पाहायला मिळणार मोमेंटमध्ये, ठीक आहे. ते मोमेंटमध्ये तुम्हाला परत मग काय पाहायला मिळणार, चेंज पाहायला मिळणार, ठीक आहे. मग आता जर तुम्ही परत मी या पॉईंटवरनं इकडनं जर टुवर्ड्स तुमच्या राईट हँड साईडला पाहिलं तर तुम्हाला काय पाहायला मिळेल, अगेन तुमचं जे आहे बी पासनं हा कसा होणार तुमचा डाऊनवर्ड होणार, म्हणजे काय झाला, सॅगिंग झाला की नाही, ठीक आहे. सॅगिंग झाला म्हणजेच काय होणार तुमचा आर सी इंटू एल मायनस ए, ठीक आहे. आर सी इंटू एल मायनस ए म्हणजेच तुमची जी आहे, ठीक आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रॉप होणार आणि त्याच्यानंतर मग इकडे परत जाऊन मीट होणार, ठीक आहे. अशा पद्धतीची तुमची जी आहे डायग्राम बनणार, ठीक आहे. मग ही काय झाली तुमची, ही मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑन पॉझिटिव्ह साईड, ठीक आहे, काय झाली पॉझिटिव्ह साईडला, आणि ही काय झाली, ही तुमची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑन निगेटिव्ह साईड, ठीक आहे. सो तर होप तुम्हाला कळालं असेल. मग आता तुम्हाला काय फाइंड आउट करायची, या दोघांची जी मॅग्निट्यूड जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, ठीक आहे. ते मॅग्निट्यूड तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. ओके. सो तुमचा जो आहे पॉझिटिव्ह साईडचा जो मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ऑन पॉझिटिव्ह साईड ते कोणत्या ए बी पोर्शनमध्ये आहे, ठीक आहे. मग आपण काय करूया, बेंडिंग मोमेंट इन ए बी फाइंड आउट करूया, ठीक आहे. आणि जिथं तुमचा काय असणार आहे, एक्स फ्रॉम युअर ए, ठीक आहे. एक्स फ्रॉम ए घेतला आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय होणार, मग एम एक्स काय होणार मग तुमचं या ठिकाणी, जसं की मी बोललो, काय होणार मग तुमचा आर ए इंटू एक्स येणार, ठीक आहे. मग काय होणार तुमचा एम बाय एल इंटू एक्स, ठीक आहे. काय होणार तुमचं या ठिकाणी एम बाय एल इंटू एक्स येणार, करेक्ट, ठीक आहे. तर मग आता त्याच्यानंतर मग काय आहे मग तुमचं एम बीवर किती बनणार मग तुमचं, ठीक आहे. एम बी, कारण आपल्याला बी पॉईंटवर फाइंड आउट करायचं आहे की नाही, ठीक आहे. बी पॉईंटवर फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. बी पॉईंटवर तुमचा एक्स इज इक्वल टू वॉट युअर, इट बिकम्स इक्वल टू ए. सो काय होणार मग तुमचा एम एल बाय एम एल इंटू एम बाय एल इंटू ए येणार, ठीक आहे. ओके, ठीक आहे. मग हे पॉझिटिव्ह साईडचं झालं. आता निगेटिव्ह साईडचं फाइंड आउट करायचं. मग तुम्हाला काय करायचं आहे, बीसी पोर्शनमध्ये घेणार, ठीक आहे. बेंडिंग मोमेंट इन बीसी पोर्शन, ठीक आहे. एक्स फ्रॉम सी घेतला आपण, ठीक आहे. एक्स फ्रॉम सी, ठीक आहे. मग एम एक्स काय होणार तुमचा, सपोज या ठिकाणी घेतला आपण, ठीक आहे. मग काय होणार मग तुमचा हा जो आहे डाऊनवर्ड आहे आपला, ठीक आहे. डाऊनवर्ड आहे म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी हॉगिंग झाला, म्हणजेच काय झालं होणार मग तुमचा आर सी, ठीक आहे. आर सी इंटू एक्स येणार, ठीक आहे. आर सी इंटू एक्स येणार म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी मायनस एम बाय एल इंटू एक्स येणार. मग तुमचं काय होणार, अगेन बी जर तुम्ही घेतला तर काय होणार मग तुमचा इथं तुमचा एल एक्स काय होणार तुमचा एल मायनस एच्या बरोबर येणार, म्हणजेच काय मोमेंट काय बनणार तुमची मायनस एम बाय एल इंटू एल मायनस ए, ठीक आहे, इंटू एल मायनस ए. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम लिस्टची जी पोझिशन आहे ती फाइंड आउट करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या ज्या दोन व्हॅल्यूज ज्या आहेत, म्हणजेच ह्या दोन व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांना तुम्हाला ते इक्वेट करायचं आहे, ठीक आहे. मग ते कसं इक्वेट करणार तुम्ही, मग एम बाय एल इंटू ए, ठीक आहे, इज इक्वल टू मायनस एम बाय एल इंटू एल मायनस ए, ठीक आहे, इंटू एल मायनस ए. सो अशा पद्धतीने जे आहे ते तुम्ही ते इक्वेट करणार त्याला, ठीक आहे. ते याला काय करणार तुम्ही इक्वेट करणार. ओके, ठीक आहे. तर मग ओके, मग काय होतं आपलं एम बाय एल इंटू ए अँड युअर मायनस, सॉरी या ठिकाणी जे आहे या ठिकाणी आपल्याला मायनस साईनने घेता येणार. आपल्याला या ठिकाणी जे आहे आपल्याला फक्त जे आहे मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, ठीक आहे. फक्त काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह साईडची मोमेंट आणि निगेटिव्ह साईडच्या मोमेंटचे फक्त तुम्हाला काय घ्यायचं आहे, जे आहे तुम्हाला मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, साईनने घ्यायचं आहे. कारण जर तुम्ही साईन पण घेतला तर तुमचं काय होईल, ते डिस्टन्स जेव्हा तुम्ही फाइंड आउट करणार ते कदाचित ते तुमचं निगेटिव्हमध्ये चाललं जाईल, ठीक आहे. ते निगेटिव्हमध्ये चाललं जाईल कारण आपल्याला या ठिकाणी पोझिशन फाइंड आउट करायची. पोझिशन म्हणजेच तुमचं काय झालं या ठिकाणी डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. सो त्याच्यामुळे आपण काय घेणार आहोत, या ठिकाणी जे आहे मायनस साईन न घेता आपण काय घेऊया, या ठिकाणी फक्त मॅग्निट्यूड घ्यायची आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर मग ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपलं जे झालं होतं, ठीक आहे. या ठिकाणी जे होतं या ठिकाणी पण तुम्हाला काय हे प्लसच घ्यायचं आहे फक्त, ठीक आहे. फक्त याचं मॅग्निट्यूड आणि याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, ठीक आहे. ओके, मग आता काय होईल मग तुमचं मायनस एम बाय एल इंटू ए, ठीक आहे. सो मायनस एम बाय एल इंटू एल मायनस एम बाय एल इंटू ए, करेक्ट. सो काय होणार मग ही जी आहे ही टर्म तुमची इकडच्या साईडला आली तर काय होणार मग तुमचं 2m बाय एल इंटू ए, ठीक आहे, इज इक्वल टू युअर एम, करेक्ट. सो तुमचं काय होणार या ठिकाणी ए काय होणार मग तुमचा ए विल बिकम युअर एल बाय 2,
ठीक आहे. ए काय होणार तुमचा L/2 होणार. करेक्ट. ओके. तर मग अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला याचा आन्सर जे आहे ते मिळाला आहे. ठीक आहे. म्हणजे तुमची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट लिस्ट पॉसिबल कधी असेल, जेव्हा तुमचा ए काय असेल, तुमचा A=L/2 असेल. ठीक आहे. तर होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला ते पाहायचं असेल कशा पद्धतीने होईल, मग ते त्याचंही डिस्कशन जे आहे आपण ते करून घेऊया. ठीक आहे. मग आता काय होईल, मग ऑप्शन 1 मध्ये काय होतं, ठीक आहे, ए ऑप्शनमध्ये काय होतं तुमचं, ए काय झाला तुमचा A=0 झाला. ठीक आहे. A=0 झाला म्हणजे तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी बनणार, अशा पद्धतीने बनणार. ठीक आहे. म्हणजेच काय झाली, तुमची पूर्ण जी मोमेंट जी आहे ती ए सपोर्टवर ऍक्ट होते आहे आणि बी वर तुमची 0 राहणार. करेक्ट. त्याच्यानंतर मग काय आहे तुमचा सपोर्ट, सेकंड केस काय होतं तुमची, ऑप्शन काय होता A=L/3. A=L/3 केलं तर तुमचं काय होईल, मग त्या ठिकाणी मोमेंट जी आहे, ठीक आहे, मोमेंट जी आहे तुमची ती अशा पद्धतीने काहीतरी बनणार. ठीक आहे. हे असेल तुमचं L/3. ठीक आहे. आणि हे असेल तुमचं 2L/3. ठीक आहे. मग इथं किती येणार तुमची M/3 येणार आणि इथं किती येणार 2M/3. ठीक आहे. म्हणजेच कळतंय तुम्हाला, जेवढं तुमचं डिस्टन्स पुढे जाणार आहे त्याच फ्रॅक्शनमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, मोमेंट मिळणार आहे तुम्हाला त्या पॉईंटला. करेक्ट. सो तुमची या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी A0 झाला म्हणजेच काय झालं तुमचं टोटल 1 झाला की नाही. ठीक आहे. म्हणजेच काय झालं तुमचं टोटल फ्रॅक्शन किती झाला, 1 झाला. ठीक आहे. या ठिकाणी आलं डिस्टन्सचा फ्रॅक्शन किती झालं तुमचं L/3 घेतला, सो मोमेंटचा पण फ्रॅक्शन L/3 झाला. निगेटिव्ह साईडला पाहिलं, ठीक आहे, म्हणजे लेफ्ट साईडला पाहिलं तर तुमची पॉझिटिव्ह साईडला मिळणार, राईट साईडला पाहिलं तर तुमचं निगेटिव्ह साईडचा मिळणार. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करत जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपली काय होती थर्ड केस जी होती. ठीक आहे. ए काय होतं तुमची L/2. L/2 म्हणजे काय तुमचं अशा पद्धतीने सरळ मिडमधनं जे आहे, ठीक आहे, ते डिवाइड होणार तुमचं. ठीक आहे. मग या ठिकाणी जे आहे ही मोमेंटचं किती बनणार M/2. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचं जे होतं, ठीक आहे, डी ऑप्शन काय होतं तुमचं, अगेन A=L होता. ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होणार तुमचं, मोमेंट कुठे आहे तुमची बी पॉईंटवर आहे, सो या ठिकाणी M, या ठिकाणी 0. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे त्या मोमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. याच्या ज्या ट्रिक्स ज्या आहेत त्या जर तुम्ही तुमच्या वेने जरी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तेही तुमच्यासाठी अतिशय चांगलं राहील. ठीक आहे. सो मग तुम्ही जे आहे, ठीक आहे, तुमची जी मोमेंट जी आहे तुम्ही जर पाहिलं तर ती कुठून कुठपर्यंत व्हॅरी होते आहे तुमची. ठीक आहे. कुठून कुठपर्यंत व्हॅरी होते M/2 to M. ठीक आहे. कुठून कुठपर्यंत व्हॅरी होते M/2 to M. की जास्तीत जास्त किती राहील तुमची, एक तर 0.5 M राहील किंवा M राहणार. ठीक आहे. त्या दोघांच्या मध्येच राहणार तुमची. ठीक आहे. कमीत कमी तुमची किती 0.5 M राहणार. ठीक आहे. आणि काय राहील मग तुमची जी आहे, ठीक आहे, मॅक्झिमम मोमेंट लिस्ट पॉसिबल. ठीक आहे. ही लिस्ट पॉसिबल झाली आणि ही काय झाली मोस्ट पॉसिबल. ठीक आहे. सर्वात जास्त पॉसिबल ही असेल M. ठीक आहे. लिस्ट पॉसिबल आहे. ठीक आहे. आणि ही लार्जेस्ट पॉसिबल आहे. ठीक आहे. ही लिस्ट पॉसिबल झाली, ही लार्जेस्ट पॉसिबल झाली. लिस्ट कशाला होती तुमची A=L/2. त्याचं मॅग्नेट्यूड किती आलं तुमचं M/2 आलं, म्हणजेच 0.5 M झालं. ठीक आहे. मोस्ट पॉसिबल आलीच तर तुमची किती झाली असते, तुमची M आलीच ती. ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग मोस्ट पॉसिबल त्यांनी जर विचारलं असतं, ठीक आहे, डिटरमाइन द सुटेबल पोझिशन ऑफ मोमेंट सो दॅट द मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज मोस्ट पॉसिबल. ठीक आहे. मोस्ट पॉसिबल म्हणजे काय, त्याचं मॅग्नेट्यूड सर्वात जास्त असलंय. ठीक आहे. सर्वात जास्त कधी असेल, जर तुम्ही काय करणार, तुम्ही एकतर A=0 ला किंवा A=L ला करणार. ठीक आहे. A=0 ला किंवा A=L ला करणार. ठीक आहे. ओके. तर होप सो तुम्हाला सर्वांना जे आहे या ठिकाणी जे आहे डिस्कशन कळालं असेल आणि अशा पद्धतीचे जे आहेत ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण तुम्हाला जे आहेत विचारले जातात. ठीक आहे. मी या ठिकाणी जे आहे अतिशय हळूवारपणे जे आहे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने घेतला आहे. ठीक आहे. तर मग नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट अजून एक क्वेश्चन जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, पण त्यालाही जे आहे आपल्याला बऱ्यापैकी वेळ लागेल. सो आपण तो जो क्वेश्चन जो आहे तो आपण नेक्स्ट लेसनमध्ये जो आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो कंप्लीट करूया. एकाच व्हिडिओमध्ये तो एक क्वेश्चन अतिशय चांगल्या पद्धतीने करूया. त्याच्यावर जे आहे एकाच क्वेश्चनवर तुमचे जे आहे जवळजवळ 4 ते 5 टाईपचे क्वेश्चन जे आहे जे तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. मी प्रयत्न करतो आहे की याच्यावर जे आहे SFD BMD वर जी आहे आपली जी ऑनलाईन लाईव्ह सेशनला जी आहे क्विज घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो दॅट तेव्हा तुमचे जे आहेत ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, कारण जे आहे मला या ठिकाणी क्वेश्चन्स ड्रॉ करायला प्रत्येक वेळेस ते काही पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मी काय करेल की मोस्टली हवं तेवढं जेवढं शक्य होईल तेवढं मी काय करेल, तुमचं जे आहे या ठिकाणी मी जे आहे PPT थ्रू जे आहे ते कन्सिडर करण्यात म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे.
तर होप सो तुम्हाला आवडले असेल. जर आवडले असेल, इफ यू लाईक इट सो प्लीज लाईक द व्हिडिओ, ठीक आहे, अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स ॲज वेल. ठीक आहे. टिल देन थँक्यू, बाय बाय, स्टे सेफ, स्टे होम अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बाय.